शिरपूरमध्ये फळांच्या कोल्ड स्टोरेज कम गोदामाला भीषण आग, व्यापाऱ्याचा संसार आणि लाखोंचं सामान जळून खाक. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात रविवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भंडारी टाकी परिसरातील एका फळांच्या कोल्ड स्टोरेज कम गोदामाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून व्यापाऱ्याचा संसारही आगीत जळून खाक झाला आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. शिरपूर शहरातील भंडारी टाकी परिसरात असलेल्या हिंदुस्थान फ्रूट या फळांच्या कोल्ड स्टोरेज कम गोदामाला रविवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण गोदामाला आपल्या विळख्यात घेतले. या भीषण आगीत केळी साठवण्यासाठी उभारलेले मिनी कोल्ड स्टोरेज, 3 मोठे एसी, सुमारे 80 ते 100 कॅरेट आंबे आणि केळी, एक बर्गमन दुचाकी तसेच संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस आणि नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामातील संपूर्ण मुद्देमाल आगीत नष्ट झाला आहे. गोदामाचे मालक अशफाक बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यांपासून या कोल्ड स्टोरेजचा वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात अशा प्रकारची अनेक कोल्ड स्टोरेज आणि गोदामे असल्याने या घटनेने व्यापाऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. आगीचे नेमके कारण शोधून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरपूरमधील या भीषण आगीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.